हाय नमस्कार, मी अतिशा लाड. राजश्री मराठी शोबसच्या व्हॉट्स इन माय लंचच्या सेगमेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हा सगळ्यांच्या खूप रिक्वेस्ट होत्या की अप्पी, आमची कलेक्टर या मालिकेतली आपली सगळ्यांची लाडकी अप्पी, ती डब्यात काय आणते हे आम्हाला बघायचं आहे. सो फायनली आपण साताऱ्यात आलो आहे, कारण का अप्पीचा सेट साताऱ्यामध्ये आहे आणि अप्पी आपल्यासोबत आहे. लुक चेंज आहे, सगळंच बदललं आहे, नवीन आहे सगळं. खूप स्वागत अप्पी, कशी आहे? मी मस्त आहे, या जेवायला. लंच टाईम म्हटलं की ना खूप एक्साइटमेंट असते आणि तुझ्या डब्यात नेमकं काय असतं हे बघायला खूप जण रिक्वेस्ट करत होते. फायनली साताऱ्यामध्ये आम्ही आलो आहे. मी तुला खरं सांगू का, हा सेगमेंट मला खूप दिवसांपासून करायचा होता, पण तुम्ही आजगावला का नाही आलात? म्हणजे तिथे अफलातून सगळं जेवणाचा कार्यक्रम होता. आम्ही गावातल्या एका मावशींकडे रोज जेवायला असायचो, जे रोज घरगुती जेवण, चुलीवरचं कधी गॅसवरचं, पण अगदी म्हणजे ते असं तुम्हाला सगळं गरम गरम ते सगळं बघायला मिळेल. आज डबा आहे, आज आता सेट पण शिफ्ट झाला आहे, त्यामुळे आता सगळं नवीन आहे आणि मी पहिल्यांदा असं सेटवर डबा वगैरे आता घेऊन आले. आता ते सुरुवात आहे परत रोज डबा करून आणण्याची. सो येस, खुशी का पिटारा उघडूया, मला असं वाटतं आहे ना, खूप भूक लागली आहे. भूक लागली. बघूया अप्पीच्या डब्यात आज काय. आत्ता तुम्ही दुपारच्या जेवणापर्यंत आलाय. सकाळी एक मी हे आणलेलं, म्हणजे मी बनवून आणलेलं, यात डोसे होते मुगाच्या डाळीचे आणि त्यासोबत सगळ्या मिक्स कडधान्यांची सातळ, आमच्याकडे सातळ म्हणतात, म्हणजे उसळ केली होती मी, जे मी सकाळी खाल्लं आहे. ते तुम्हाला आता फक्त हे एवढंच बघायला मिळेल आणि बाकी जेवण तर आता आहेच आहे. सो हे झालं सकाळचं. आज डब्यात काय, ॲक्च्युली मला खरंच नाही माहिती आहे काय दिलं आहे डब्यात काकूंनी. मी त्यांच्याकडे डबा लावला आहे आता. मी ॲक्च्युली काय दिलं आहे पण सरप्राईज आणि प्रेक्षकांना पण. हो, अगदी सगळंच, म्हणजे यात काही ठरवून केलेलं नाही आहे. पोळी आहे, अगेन कडधान्य आवडतात. कडधान्य आवडतं तुला? हो, कडधान्य आवडतं. पालेभाजी पर्सन आहेस की नाही, ॲक्च्युली मी सगळं खाणारी आहे. हो, अगदी. भात आहे आणि हे कसलं आहे, नाही, शिमला मिरची, आय थिंक. हां, शिमला मिरचीची भाजी आहे. कलर तर खूप असा टेम्पटिंग दिसतोय आणि भाज्यांचा वास बघ किती छान येतोय, सुगंध बदललाय. हेल्थ म्हटलं ना, पण तो तेलाचा तवंग जो पण दिसत नाही ना. पण ॲक्च्युली आता हे आता मला त्यांना प्रॉपरली सांगायला लागेल, ही माझी आवड आहे. मला प्रॉपर अशा स्पायसी आणि तर्रीवाल्या भाज्या आवडतात. हे बघा आत्ताही मला कसं, पण हे मला त्यांना सांगायला लागणार की हे आता थोडं कमी करा, कारण हे सगळ्यांसोबतचं एक त्यांच्या पूर्ण कुटुंबासोबत बनवलेलं जेवण असेल आणि तेच माझ्या डब्यात आहे. सो आता हे बाकी सगळं छान आहे, ही पण भाजी छान आहे, पण आता जरा तेल थोडं कमी करायचं. तू जेवणामध्ये मोस्टली राईस पर्सन आहेस की म्हणजे चपात्या लागतात? नाही, चपाती आत्ता थोडंसं कधी कमी जास्त होतं जेवण, पण चपाती आणि नंतर भात. हो, म्हणजे दोन्ही आहे. असं काही नाही की मला फक्त भातच जास्त पाहिजे किंवा चपाती, असं काही नाही. मला भाकरी पण तितकीच आवडते. सो सगळं. कॉन्शियस शिवानी तू आहेस? अजिबात नाही. मी म्हणून म्हटलं आता हे करायला लागणार आहे, पण ते आवडतं खूप, पण ते करावं लागणार आहे. सो अजिबात नाही. मी मला सगळंच खायला आवडतं, सगळं. आणि असं काही नाही, म्हणजे मी सॅलड वगैरे खायला सुरुवात जरी केली ना, वेगवेगळे त्याचे सॅलड्स आपण जे बनवतो वगैरे, ते पण मी, मला वाटतं पोटभर खाईन. म्हणजे जे एवढं वाटीभर खायचं असेल ना, ते जर का आवडलं तर मी अशा 2 वाटी त्याच्यामध्ये सॅलड ड्रेसिंग वगैरे आवडलं तर करायला पण आवडेल. हो. आणि तुला बनवायला जास्त काय छान जमतं आणि तुझी, आपण बोलतो ना, स्पेशालिटी आहे माझी आणि माझ्या हातचं सगळ्यांना क्रेव होतं की शिवानी तू हे आणलंच पाहिजे किंवा तू मी अशी खूप, खरं तर या सेटवर आल्यापासून असं खूपदा नाही झालं की मी काहीतरी सातत्याने बनवून आणलं आहे आणि सेटवर सगळ्यांना खाऊ घातलं आहे. पण मी घरी असले ना किंवा लवकर पॅकअप झालं तर आम्ही सगळे आजूबाजूलाच राहतो. सुजय असू देत, संकल्प असू देत, दिप्या किंवा पिऊताई आपली, आम्ही सगळेजण आजूबाजूलाच राहतो. सो मी घरी आमटी बनवते आणि मग सगळेजण आमच्या घरी गोळा होतात आमटी भात खायला. सो ती गरम गरम आमटी, एकतर जी मी मूळची छत्रपती संभाजीनगरची, आणि आमच्या घरी ती आमटी एक स्पेशल असते. आमटीचं पीठ वगैरे तयार करून ती आमटी करतात. सो ती आमटी मी बनवते. आणि बाकी आजगावमध्ये ना मी असंच काहीतरी तिकडचे प्रकार इकडे
ट्राय केले की ते सगळ्यांना आवडतात बऱ्यापैकी. सो हो. तिकडची मला असं वाटलं संभाजीनगरची स्पेशालिटी शेव भाजी तुमच्याकडे बनत असेल ना, तुला किती आवडते? मला खूप आवडते शेव. आईच्या हातची ऑब्विस. माझी आई खूप उत्तम स्वयंपाक बनवते आणि तेच थोडेसे गुण तिने असे टाकलेत आणि ते माझ्याकडे आलेत की मला खाऊ घालायला पण आवडतं आणि मला खायला पण आवडतं. सो एकतर प्युअर व्हेजिटेरियन आहे, त्यामुळे मला सगळ्या भाज्यांविषयी तितकंच प्रेम आहे की मला ही मेथीची शेपूची भाजी असू देत, मेथी असू देत, कुठलीही भाजी मला ती नॉर्मल आपली तव्यावर फ्राय केली तर मी ती पोटभर खाऊ शकते असं आहे. आणि आई शेवभाजी पण छान करते. भाजी वांग्याची भाजी आई मस्त करते, भरली वांगी, सगळं छान आहे. म्हणजे संभाजीनगरला एका प्रमोशन निमित्त जाणं झालं होतं आणि मला असं वाटलं की व्हेजमध्ये काय खाणार, म्हणजे ऑप्शनच नाही आहेत असं झालं होतं. पण तिकडे जेव्हा मी ऑर्डर केलं ना, म्हणजे शेवेची भाजी होती, अजून बाटी काहीतरी म्हणतात, दाल बाटी, ते इतका भारी प्रकार होता तो. म्हणजे असं वाटलं की व्हेजला असं व्हेजमध्ये पण असे प्रकार असतात, म्हणजे मिस करू नका. आणि मी सांगण्याचा प्रयत्न करते आमच्या सेटवर पण सगळ्यांचं असं झालं की अगं तू नॉनव्हेज सुरू कर आणि तू खाल्लंच पाहिजे. आणि माझं असं होतं की थांबा, व्हेजमध्ये पण खूप सारे प्रकार आहेत जे तुम्ही पण ॲक्च्युली खाल्ले पाहिजे आणि जे उत्तम आहेत. बघा तुमच्यासमोर उदाहरण आहे जिनी मान्य केलं आहे. खूप काय काय असतं तिकडे, म्हणजे खूप मजा आली होती खाऊन. मला असं वाटतं आता तू सुरू करावंस आणि तुझे एक्सप्रेशन्स बघून आम्हाला कळेल की कसं आहे जेवण. नाही, तो मी म्हणते की आपण सोबत जेवण करूया, म्हणजे तुम्हाला पण कळेल की मी काय म्हणजे कसं जेवते रोज आणि काय त्याची एक टेस्ट आहे. सो ॲक्च्युली तू पण सुरू कर जेवण. आज पहिला डबा आणलाय मी. खरंच मला आता हे रोज असं सकाळचा नाश्ता आणि मग त्यानंतर जेवण याची सवय करावी लागणार आहे. आज 1-1.5 तास आधी उठली आहे मी, नाश्ता बनवायचा आहे म्हणून. सो हे मी बनवून आणलेलं पहिलं आणि हे आता डबा दिलाय. युनिक टेस्ट म्हणजे प्रत्येक ठिकाणी जावं तर प्रत्येक ठिकाणी वेगळी टेस्ट आहे. खरंच छान झालं आहे. काकू जर का बघत असतील ना हा व्हिडिओ, काकू मस्त झालं हे सगळंच. म्हणजे बघ ना, कोकणामध्ये खोबरं घालून जेवण करतात, साताऱ्यामध्ये त्यांचा वेगळा प्रकार असतो, त्यांचा मसाला असतो. अगं साताऱ्यात आल्यापासून ना मी एक वेगळीच पद्धत बघितली, आमच्याकडे कधीच नाही होते. म्हणजे आपल्याकडे काळा मसाला असतो काळ्या मसाल्याच्या भाजींसाठी, हां, पण ना इकडे वर्षभरासाठी हे सगळे लोक ना एक मसाला तयार करतात ज्यात काय मिरच्या, धणे वगैरे असं सगळं टाकून त्यात कांदा वगैरे परतून तो सगळा मसाला बारीक करतात. थोडा ओलसर असा मसाला आणि फक्त तेवढाच टाकतात, बाकी काही टाकत नाही इथे. सो याचे खूप मोठमोठे बाकी ठिकाणी दुकानं पण आहेत की जो सगळा मसाला मिक्स करून देतात आणि मग ते दळायला वगैरे जाणं आणि मग तो मसाला तयार करणं, हा एक वेगळा प्रोग्राम आहे इथल्या लोकांचा. पण मुंबईला जेव्हा सेट असतात ना, तेव्हा मुंबईचं खाणं आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की आपण जास्त स्ट्रीट फूड म्हणा किंवा जे नॉर्मल टेस्ट आहे. पण असे बाहेर जेव्हा शूट असतात, पुण्यात म्हणा किंवा साताऱ्यामध्ये, सांगलीमध्ये असे शूट जेव्हा आपले सेट असतात, तिकडचं लोकल खायला मिळतं आपल्याला. सुख मी साताऱ्यात आल्यापासून खरंच सुख आहे की मला वेगवेगळं खायला मिळालं आहे. आणि मग आधेमध्ये आपल्याला जर का आपली टेस्ट खावीशी वाटली तर मग आपण काहीतरी पटकन किचनमध्ये, मी तुला म्हणून का म्हटलं तू आसगावला यायला पाहिजे होतीस, आम्ही किचनमध्येच घुसायचो. म्हणजे ही भाजी नाही आवडली तोपर्यंत भाजी दुसरी रेडी. हो, म्हणजे आज हे नाही आवडले तर दुसरं काहीतरी एक 15-20 मिनिटात रेडी होऊन जेवण. काय असं क्विक बनवलं आहे त्या दरम्यान? किती भाज्या बनवल्यात. मेथीची भाजी ऑलमोस्ट बनवली आहे. जी पालेभाजी असेल ती 2 मिनटात तव्यावर फ्राय करून ती बनवली आहे. कैरीचा सीझन सुरू झाल्यापासून बाहेर अंगणात जायचं, कैरी तोडायची, ती चिरायची आणि त्याचं कच्चं लोणचं होतं कांदा वगैरे टाकून आपला तो. सो ते पण केलं आहे, रोज केलं आहे हे रोज. बरं, आता मालिकेच्या निमित्ताने मला असं वाटतं बरेच, म्हणजे 1 वर्ष झालं साताऱ्यामध्ये, जास्त 2 वर्ष. तर साताऱ्यामध्ये जर आम्ही आलो, मी तर पहिल्यांदा मालिकेच्या निमित्ताने आली आहे, असं अजून कोण साताऱ्यामध्ये आलं त्यांना काय सजेस्ट करशील की हे खाल्लंच पाहिजे साताऱ्यात येऊन? आता खरं सांगू का, साताऱ्यात ऑलमोस्ट ठिकाणी ना नॉनव्हेजच चांगलं मिळतं, कारण इथले लोकांना तो आवडीचा पण प्रकार म्हणाला की मटन ट्राय कर म्हणून. हो, ॲक्च्युली सो नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी तर म्हणजे मीच सांगतेय एक व्हेजिटेरियन मुलगी असून की तुम्ही खरंच नॉनव्हेज ट्राय करा. असं म्हणतात की ते खूप छान मिळतं
आणि अदरवाईज मग सगळ्याच भाज्या जे व्हेज म्हणजे इथली टेस्ट मुळात वेगळी आहे, त्या चटणीची टेस्ट वेगळी आहे, करण्याची पद्धत वेगळी आहे. आता आमच्याकडे भाज्यांमध्ये दाण्याचं कूट घालतात बऱ्यापैकी भाज्यांमध्ये, इथे तसं नाही आहे. इथे कुठल्याच भाज्यांमध्ये आता या पण भाजीत दाण्याचं कूट नाही आहे कुठेच. सो ते वेगळी वेगळी पद्धत आहे आणि त्याची एक वेगळी टेस्ट आहे. सो मग पण ऑलमोस्ट लोकांना सातारा कोल्हापूर म्हटल्यानंतर त्यांना असं होतं तांबडा पांढरा रस्सा आणि चिकन मटन. मी आल्यापासून तेच ऐकते की मटण खाल्ल्याशिवाय जायचं नाही. पण आता व्हेज करणार आहेस का तू काहीतरी व्हेज खाणार आहेस? आता हे व्हेज खाऊन पण मला छान वाटतंय खूप. सो अप्पीचा लंच आपण बघितला आहे आणि रोज वेगवेगळं काय काय असेल ना आता असेल. आता ह्यात हे तर आता होणाऱ्या गोष्टी पण सांगते, म्हणजे नेक्स्ट टाईम तू जेव्हा येशील तेव्हा त्या कवर झालेले असतील. एकतर तेल कमी आणि सॅलड असेल. आम्ही कारण आजगावला रोज सॅलड काही ना काही असायचं. सो आता हे सगळं नवीन, आज पहिला दिवस आहे जसं मी म्हटलं तसं आता एक एक गोष्ट ॲड होत जाईल. चटणीचा हळूच एक डबा येईल, त्यात सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या असतील आणि मग सॅलडचा एक वेगळा डबा असेल किंवा नाश्त्याचे पण संध्याकाळचा नाश्ता अजून ॲड झालेला असेल. असं होईल. सगळंच नवीन आहे. आता मालिकेत नवीन सुरुवात होते, लुकही नवीन आहे. सो सगळं नवीन आहे. तर पुन्हा एकदा शुभेच्छा मालिकेसाठी आणि मस्त खा, एन्जॉय कर लंच टाईम. थँक्यू सो मच अप्पी. थँक्यू.